त्यांना रोडाचे गड्डे बुजलेच गेले पाहिजे, रुंदीकरण व्हायला पाहिजे आणि साईड पट्ट्या वाढवायला पाहिजे। रोडाच्या बाजूचे किती तण आहे ते सुद्धा काढलेलं नाही। काय करायचं नागरिकांनी? तुम्ही येता मत घेता चालले जाता, त्याला काही अर्थ नाही ना। आपकी मांग क्या है सरकार से? हमारी मांग यही है कि रास्ते के जो गड्ढे हैं वो बुझने चाहिए, रास्ता बड़ा होना चाहिए और रास्ते के साइड में जो कचरा है, जो पेड़ वगैरह है वो काटने चाहिए और गड्ढे रोधक चाहिए। मेन तो गड्ढे रोधक चाहिए। यहाँ पर जब उतरती है तो वहाँ पर गड्ढे रोधक ही नहीं, आदमी सीधा आता है। अभी 2 दिन पहले भी एक दुर्घटना हुई थी। हाँ। क्या कहेंगे उसको लेकर? वहाँ पर वो लड़की फिर गड्ढा ही ये करने गई ना, उसको लगा कि अपन गड्ढे में गिरेंगे इसलिए वो गड्ढे से बाहर आई, लेकिन ट्रक वाले ने जोर से हॉर्न बजाया तो वो लड़की बेचारी गड्ढे में चली गई ना। फिर क्या फायदा? अगर हर रोज ऐसा होने लगा तो कुछ फायदा ही नहीं ना। हमारा मत देके आपण भरपूर सांगतो तुम्ही पब्लिक डिवाइड कराल बताइए। ये जो रास्ता है ना, ये बहुत बीमार है क्योंकि 8 एक्सीडेंट हुए। यहाँ मंत्री तो 3 है। हाँ? मंत्री तो 3 मंत्री हैं। मंत्री तो आपको मालूम है, मंत्री के जिधर मंत्री उधर हम ऐसे है। पैसे ज्यादा देते उधर चले जाते पब्लिक। क्या घटना हुई है? आज एक 3 मिनट के पहले 2 औरतें मर गए एक्सीडेंट से। मराठी में बोलती है। बोला बोला मत बोला बोलो। बोला बिलकुल बोला क्या बिलकुल. बोलतो? मराठीत बोला तुम्ही फक्त. अरे 8 दिवसापासून ऍक्सिडेंट भरपूर झाले आणि ह्या 8 दिवसात हे 2 बाया आताच गेल्या आणि आज एक जण मंत्र्याची हलकर्जीमुळे आणि अरे हे रस्ते व्हायलाच पाहिजे. खड्डे 260 खड्डे मोठे नगर अजिंठा चौक 260 जर खड्डे आहेत तर लोकांनी खड्ड्याचा रस्ता का रस्त्याचा खड्डा आहे. अब क्या मांग है आपकी? अब मांग क्या है? हमारी मिळाल आहे स्पीड ब्रेकर होणार आणि बायपास जल्दी होणार. तुमचं नाव काय नाव? पाटील सुप्रीती हो या काही मस्त पण लागले पाहिजे. खूप अंधार आहे. मुलं रात्रीचे येतात जातात सगळं पडतात गड्डे गल्ल्यांमध्ये. रस्ते किती दिवसापासून मंजूर झाले? 5-6 वर्षापासून मंजूर झाले का सरकार? ट्रॅक्टर सुद्धा मुरून टाकलेला नाही आमच्या कॉलनीमध्ये. मंजूर झाले सरकार लाईट बंद आहेत. कॉलनीमध्ये सुद्धा लाईट बंद आहे. आम्ही घरातनं बाहेर निघू शकत नाही. आमची मुलं तुम्ही बोलत नाही का? स्थानिक आमदार खासदारांना तुम्ही बोलत नाही? स्थानिक आमदार अजून नगरसेवक किती हजर नाही. बाकीचे कोणी नगरसेवक आले का? इथे अजून आमदार आले का? 2 घंटे झाले. कोण आहे? या सगळ्यांच्या गॅरंटी या पालकमंत्र्यांनी आणि बांधकाममंत्र्यांनी घेतली गेली पाहिजे. नॅशनल हायवेची मक्तेदारी ज्याला दिलेली आहे त्याने नॅशनल हायवे कसा तयार केलेला आहे तो अगोदर बघा. सगळा तो उकळलेला आहे आणि त्याच्यामुळे जीव जातो. आम्हाला या ठिकाणी समानता रस्ता पाहिजे. सर क्या मामला है? या ठिकाणी गेल्या 4 महिन्यामध्ये या रस्त्यावरती एक अपघात होऊन अनेक लोकांचा या ठिकाणी निधन झालेलं आहे. या ठिकाणी रस्त्यामध्ये खड्डे आहे का खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही. हा राष्ट्रीय महामार्ग असून देखील याच्यावरती शेकडो खड्डे झालेले आहेत. त्या खड्ड्यांमुळे ते बळी जात आहेत. या 3 दिवसापूर्वी देखील या ठिकाणी काही तरुणांनी जीव गमावला होता. आज देखील एका वृद्धाचं या ठिकाणी ऍक्सिडेंटमध्ये निधन झालेलं आहे. आमची मागणी आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं काम व्हावं. जर या रस्त्याचं काम होणार नसेल तर आम्ही या ठिकाणी वाहतूक बंद करू. मौके पर कोई प्रशासनिक अधिकारी आए? यहाँ पे अभी यहाँ के जिलाधिकारी और यहाँ के एसपी थोड़ी देर में आने वाले हैं. और मांग क्या है आपकी? हमारी मांग यही है कि जल्द से जल्द ये रास्ता तैयार होना चाहिए और जल्द से जल्द ये रास्ते में जो खड्डे हुए ये खड्डों पे कुछ उपाय योजना करके यहाँ पे रास्ता चलने लायक या यहाँ से गाड़ियाँ जाने लायक होना चाहिए. बसले आम्ही इथेच बसले. खाली बसा.
तुमच्यासोबत राहील ना. हे सरकारी अधिकारी हॅलो यांचं संरक्षण पाहिजे आपल्याला. बरं एक मिनिट ऐकता का? बरं आता समस्या आहे का त्यांना? हे आपले समजून किती वर्ष निघून गेले. राजकारणी लोकांना बोला तुम्ही. एवढे